मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा अभ्यास करणार आहोत. पाठ क्रमांक 2 स्वप्न विकणारा माणूस या पाठाचे लेखक आहेत अशोक कोतवाल. मौनातील पडझड, कोणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह प्रसिद्ध. तसंच प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह, घेऊन या गिरकी हा बालकविता संग्रह प्रसिद्ध. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्न पहावीत, असा संदेश पाठातून दिलेला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतला आहे. पाठाला सुरुवात करूयात. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्नही निर्माण करावी लागतात. किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात. कोणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. तुच्छ लेखणे म्हणजे कमी लेखणे. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. भलती सलती स्वप्न म्हणजे आपल्या आवाक्या बाहेरील स्वप्न. पाहू नकोस असा सल्ला बरेच जण देतात. पुढे लेखक म्हणतात, माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. समृद्ध करणं म्हणजे वैभवशाली करणे. संवेदनशील मन म्हणजे उत्कट मन. प्रत्येकाने स्वप्न पाहावे, कारण स्वप्न पाहणाऱ्या माणसाची भरभराट होत असते. ज्याला स्वप्न पाहता येत नाही तो माणूसच नाही, असं या ठिकाणी लेखक म्हणत आहे. ज्याच्याकडे असं तीव्र संवेदनशील म्हणजे उत्कट मन असतं ती माणसं आपल्याला स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. आदर्श म्हणजे सर्व चांगले गुण असणारा. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अंधांतरीच तरंगत राहतात. अभाव असणे म्हणजे कमी असणे. अधांतरीच म्हणजे मधल्यामध्ये. ज्याच्याकडे आदर्श नाही किंवा संवेदनशीलता नाही अशी माणसे मधल्यामध्येच तरंगत राहतात. ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत. स्वप्नाळू वृत्ती म्हणजे फक्त स्वप्न पाहणारा. त्या स्वप्नांसाठी कुठलीही धडपड न करणारा. बिना ध्यास नि बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? तर इथे लेखकाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की ज्या स्वप्नांना ध्यास नाही किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही धडपड केली जात नाही अशी स्वप्नाळू वृत्ती घातकच असते नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता.
परिचय म्हणजे ओळख. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची. शिवाय कुतूहलपणे त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कपड्यातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो. कुतूहलाने बघणे, उत्साहाने पाहणे. लेखक लहान असताना त्यांच्या गावामध्ये एक स्वप्न विकणारा माणूस यायचा. त्याच्या पेहरावाचं वर्णन या ठिकाणी लेखकाने केलेलं आहे. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असा त्या माणसाचा पेहराव होता आणि त्याला पाहण्याची लेखकाला गंमतच वाटायची. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पार म्हणजे एखाद्या झाडाभोवती गोल आकारात बांधलेला दगडी ओटा. पूर्वी गावामध्ये किंवा अजूनसुद्धा काही काही गावामध्ये असे पार बांधलेले आहेत. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कपड्यातलं गाठोडं जवळ घेऊन चामडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग एटीत झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे. गराडा पडणे म्हणजे गर्दी होणे. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश पाहिलं होतं. कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. भिन्न म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीची म्हणजे चालीरीतीची. तो खूप फिरलेला असल्यामुळे, खूप प्रदेश पाहिले असल्यामुळे त्याने अनेक स्वभावाची, अनेक चालीरीती असलेली माणसं त्याने पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्याने अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. किस्स्यांनी म्हणजे गोष्टींनी, फुलवून सांगणे म्हणजे रंगवून सांगणे. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरवून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. दिलखेच म्हणजे मनाला आकर्षित करणारं. ऐकताना लोकांची मती खुंटीत व्हायची. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. संभ्रमात पडणे म्हणजे भ्रमात पडणे. हा स्वप्न विकणारा जो माणूस आहे तो अनेक प्रदेश फिरलेला असल्यामुळे त्याने अनेक अनुभव घेतलेले होते आणि तो त्याचे हे अनुभव, त्याचे हे समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना रंगवून सांगायचा. त्याचं ते बडबडणं स्वप्नात
गुंगवणारं असायचं. म्हणून लेखकाला ते बोलणं खूपच आवडायचं. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलण्यातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. तल्लीन होणे म्हणजे गुंग होणे. रीतिरिवाज म्हणजे चालीरीती, पद्धती. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असे त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कपडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. त्यात काजू, बदाम, खिसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशर विकत घ्यायचेच. कधीकधी तो गाठोड्यातल्या खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा. आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. तरतरी पेरणे म्हणजे उत्साह पेरणे. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. पुढं मग लोक त्याला स्वप्नविक्याच म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. हा स्वप्न विकणारा माणूस गोड गोड बोलायचा, त्याचे अनुभव सांगायचा, लोकांच्या मनामध्ये उत्साह आणायचा, लोकांना स्वप्न दाखवायचा. त्याच्यामुळे सर्वच जण त्याला स्वप्नविक्या म्हणू लागले. आणि त्यालाही त्याचं काही वाटायचं नाही. तोही सपन घ्या म्हणत गावात शिरायचा, लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. रिझवून म्हणजे खुश करणे. काय झालं कळलंच नाही. पण अचानक सपनविक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो. आतुरतेने म्हणजे उत्सुकतेने. पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. भरभरून म्हणजे भरपूर बोलायचे. महिने, वर्ष उलटून गेले. पण तरीही तो आला नाही आणि गावातले लोकसुद्धा त्याची वाट बघायची. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. टकामका पाहणे म्हणजे एकटक पाहणे. तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपनविक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू? कुठून आलास? तो म्हणाला, मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. पहा, स्वप्नविक्याचं स्वप्न होतं की आपले अनुभव इतरांना द्यावे, ज्ञान द्यावे, इतरांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी असा त्याचा उद्देश होता. त्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो गावोगावी फिरत असत. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे.
बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. हे सर्व स्वप्न विक्याचा मुलगा बोलत होता. आजारी लोकांची सेवा करण्यासाठी आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या गावात आलो आहे, असं तो म्हणाला. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. गहिवरून येणे म्हणजे भावनेने मनात गलबलून येणे. काय बोलावं हे कुणाला समजेना असंही स्वप्न असतं. एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. उमगलं म्हणजे समजलं होतं. प्रत्येक माणसाची काहीतरी स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो माणूस खूप प्रयत्न करत असतो. पण समाजाच्या उपयोगी पडतील अशी ही स्वप्न पाहावीत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करावीत. लोकांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी, जनकल्याणासाठी उपयोगी पडावं असा संदेश या पाठातून मिळत आहे.